आज आम्ही निघालो वेळापूरला पालखीचं दर्शन घ्यायला. हा माझा पहिलाच अनुभव आहे सोहळ्याच्या आडवं जाण्याचा. तर हा व्लॉग शेवटपर्यंत नक्की बघा, कारण आम्ही तुम्हाला यात आज माऊलींचं दर्शन देणार आहोत. माऊलींची पालखी विझोरी गावात विसाव्यासाठी येणार होती आणि ह्या दिव्य सोहळ्याचे साक्षीदार होण्यासाठी आम्हीही दर्शन मार्गाला लागलो. आम्ही गाडीने आलो होतो, पण ट्रॅफिक जाममुळे आम्हाला गाडी मागेच सोडावी लागली. आम्ही जिथं गाडीतून उतरलो तिथून साधारण 1 ते 1.5 किलोमीटर अंतरावरती पालखी विसाव्यासाठी थांबलेली आहे. वारकरी कित्येक दिवस आणि शेकडो किलोमीटरचा पायी प्रवास करून फक्त आपल्या विठ्ठलाच्या दर्शनासाठी चालत येतात. काल आम्हीही त्यांच्यासोबत थोडं अंतर चालून पाहिलं. काही वेळ चालल्यानंतरच त्यांच्या या प्रवासामागचे कष्ट, समर्पण आणि श्रद्धा किती मोठी आहे याची जाणीव झाली. जिकडे नजर जाईल तिकडे भक्तांचा जनसागर दिसत होता. प्रत्येकाच्या मनात एकच ओढ, माऊलींच्या दर्शनाची. पालखीच्या आगमनाची पहिली चाहूल देत पवित्र नगारा पुढे आला आणि त्या प्रत्येक निनादाने भक्तांचं मन माऊलींच्या दर्शनासाठी आणखी आतुर झालं. जिकडे पाहावं तिकडे भगवे झेंडे, टाळ मृदुंगाचा नाद आणि ज्ञानोबा माऊली तुकारामचा अखंड गजर. प्रत्येकाच्या चेहऱ्यावर आनंद, समाधान आणि विठ्ठल भेटीची ओढ स्पष्ट दिसत होती. रूप पाहता लोचनी सुख झाले हो साजणी, याप्रमाणे एकामागून एक दिंड्या पुढे सरकत होत्या. प्रत्येकाच्या मुखी हरिनाम आणि डोळ्यात विठ्ठल भेटीची आस होती. अभंगाचा नाद अजूनही कानात घुमत असताना आता मानाच्या दिंड्यांचे आगमन सुरू झाले. या दिंड्या केवळ मिरवणुकीचा भाग नाहीत, तर शेकडो वर्षाची वारकरी परंपरा, शिस्त आणि भक्ती यांचं जिवंत प्रतीक आहेत. प्रत्येक दिंडी ठरलेल्या क्रमाने टाळ मृदुंगाच्या तालावर आणि मुखी अखंड हरिनाम घेत पुढे सरकत होती. आणि या मानाच्या दिंड्यांच्या मागोमाग वारकरी संप्रदायासाठी अत्यंत पवित्र अशी ज्ञानेश्वर महाराजांची पालखी. त्यामुळे प्रत्येक वारकऱ्याच्या नजरा आता त्या मंगल क्षणाकडे लागल्या होत्या. इतक्या मोठ्या संख्येने भाविक उपस्थित असूनही संपूर्ण व्यवस्था अतिशय शिस्तबद्ध दिसत होती. पोलीस अधिकारी, स्वयंसेवक आणि प्रशासनातील प्रत्येक जण आपली जबाबदारी अत्यंत निष्ठेने पार पाडत होता. एवढ्या मोठ्या जनसमुदायाचं नियोजन आणि प्रत्येक भाविकाची सुरक्षितता सांभाळणं हे खरंच सोपं काम नाही. सोहळ्यामध्ये आपल्याला पांडुरंग सर्व ठिकाणीच भेटतो. तो असतो आपल्या महाराष्ट्र पोलिसांच्या रूपाने. या व्हिडिओतून आपल्या महाराष्ट्र पोलिसांना एकदा मनापासून सलाम. आता तो अत्यंत मंगल आणि भावपूर्ण क्षण आपल्या समोर येऊन ठेपला आहे. टाळ मृदुंगाच्या निनादात, हरिनामाच्या गजरात आणि भक्तिभावाच्या वातावरणात संत ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखीचे आगमन झाले आहे. ही पालखी म्हणजे केवळ एक मिरवणूक नाही, तर वारकरी संप्रदायाची शेकडो वर्षांची परंपरा, श्रद्धा आणि शिस्त यांचा जिवंत सोहळा आहे. पखवाजाचा नाद, अभंगाचे सूर आणि मुखी विठ्ठलाचे नाम अशी भक्तिमय अनुभूती शब्दात मांडणं कठीण आहे. हे क्षण फक्त अनुभवायचे असतात. आणि अखेर तो क्षण आला, ज्याची प्रत्येक वारकरी आतुरतेनं वाट पाहत होता.
संत ज्ञानेश्वर माऊलींची पवित्र पालखी आपल्या समोरून मार्गक्रमण करत आहे. या पालखीत विराजमान असलेल्या माऊलींच्या पावन पादुकांचे दर्शन होताच अनेक भक्तांचे हात आपोआप जोडले गेले आणि डोळे नकळत भरून आले. या पादुका म्हणजे लाखो वारकऱ्यांच्या श्रद्धेचं, विश्वासाचं आणि भक्तीचं प्रतीक आहेत. आपण ज्ञानेश्वर महाराजांची पालखी आता विसाव्याला आले. तसेच मला वारकरी आजोबा भेटले. त्यांना आपण वारीचा अनुभव विचार आणि किती दिवस चालताय मामा तुम्ही? मी आता 40-42 चालतोय. बर, 40-42 वर्ष झाली वारी आहे तुमची? हो. काय अनुभव, काय पांडुरंग भेटले? पांडुरंग हेच पांडुरंग आहे आणि माऊली हीच माऊली आहे. माऊलींच्या या पवित्र पादुकांकडे पाहताना संत ज्ञानेश्वर महाराजांचा हा अभंग आठवतो. तुझं सगुण म्हणू की निर्गुण रे, सगुण निर्गुण एक गोविंद रे. विठ्ठल हा सगुण असो किंवा निर्गुण, त्याचं अस्तित्व भक्तांच्या श्रद्धेतच आहे. या पादुका म्हणजे त्या भक्तांचा जिवंत स्पर्श आहेत. म्हणूनच लाखो वारकरी या दर्शनासाठी वर्षानुवर्षे पायी चालत येतात. वारी ही केवळ एक धार्मिक परंपरा नाही, तर ती समता, बंधुभाव आणि सेवाभाव शिकवणारी एक जिवंत संस्कृती आहे. इथे कोण मोठा, कोण लहान असा भेद नाही. प्रत्येकजण एकमेकांना माऊली म्हणून हाक मारतो आणि हाच या वारीचा सर्वात सुंदर संदेश आहे. हा अनुभव आम्ही कॅमेऱ्यात जरी टिपला असला तरी प्रत्यक्ष इथे येऊन जे अनुभवायला मिळतं ते शब्दात व्यक्त करणं कठीण आहे. वारी म्हणजे केवळ चालणं नाही, तर श्रद्धा, भक्ती, सेवा, शिस्त आणि माणुसकीचा अखंड उत्सव आहे. आयुष्यात एकदा तरी हा सोहळा प्रत्येकाने जवळून नक्की अनुभवायलाच हवा. माऊलींच्या पालखी सोहळ्याचा हा भक्तिमय प्रवास तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि आपल्या मित्रपरिवारासोबत शेअर करा. अशीच आपली संस्कृती, परंपरा आणि आध्यात्मिक वारशावर आधारित व्हिडिओंसाठी आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया एका नव्या प्रवासात, नव्या अनुभवासह. रामकृष्ण हरी.